नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी संभाव्यता या 5व्या प्रकरणाला आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आपल्याला बोर्डवरती 4 मुद्दे दिसत आहेत. प्रोबॅबिलिटी इंट्रोडक्शन, रँडम एक्सपेरिमेंट अँड इट्स आउटकम्स, सॅम्पल स्पेस अँड इव्हेंट, प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट. पहिला प्रोबॅबिलिटी इंट्रोडक्शन, संभाव्यतेची ओळख करून घेणार आहोत. रँडम एक्सपेरिमेंट अँड इट्स आउटकम्स, यादृच्छिक प्रयोग आणि त्याच्यातून मिळणारी निष्पत्ती. सॅम्पल स्पेस अँड इव्हेंट, नमुना अवकाश आणि घटना. प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट म्हणजे घटनेची संभाव्यता. एक उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण समजून घेऊया. एक बॉक्स आहे समजा असा, आणि या बॉक्समध्ये काही चिठ्ठे आहेत. त्या चिठ्ठ्यांमध्ये आपल्याला नावं असतील. आपल्या वर्गात समजा 44 विद्यार्थी आहेत आणि 44 विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला एकच चिठ्ठी उचलायची आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये वनस्पतींची नावं आहेत. आता ही वनस्पतींची नावं या चिठ्ठ्यांमध्ये आहेत. 44 चिठ्ठ्या यामध्ये आहेत. समजा आपल्या वर्गामध्ये 44 विद्यार्थी आहेत. या बॉक्समध्ये 44 चिठ्ठ्या आहेत. आता आपण प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं की क्रमानं एक एक चिठ्ठी उचल, आणि त्यामध्ये असणारी एक चिठ्ठी उचलली की त्याच्यातून एक वनस्पतीचं नाव येणार. तर असं म्हणलं की तुळस ही वनस्पती आहे आणि ती वनस्पतीची चिठ्ठी कोणाला येणार? तर ह्याची शक्यता 44 विद्यार्थी आहेत, 44 चिठ्ठ्या आहेत आणि त्यामधून एक चिठ्ठी तुळस या नावाची येणार. समजा पहिला विद्यार्थी आहे, त्याला तुळस येण्याची शक्यता किती? किंवा शेवटचा विद्यार्थी आहे, त्याला तुळस यायचे म्हणजे चिठ्ठीवर, तर ती यायची शक्यता किती? तर 44 पैकी पहिला विद्यार्थी जर त्याने चिठ्ठी उचलली, उरलेल्या 43 चिठ्ठ्यांपैकी 44 पैकी एक चिठ्ठी उचलली, तर त्या 43 मध्ये तुळस असणार की एक चिठ्ठी उचलली त्यामध्ये तुळस असणार? म्हणजे 44 घटना आहेत, 44 चिठ्ठ्यांमध्ये एकच शक्यता आहे की तुळस येऊ शकते. मग 44 पैकी कोणालाही येऊ शकते, भले तो पहिला विद्यार्थी असेल, शेवटचा विद्यार्थी असेल किंवा त्या दरम्यानचा कोणताही विद्यार्थी असेल. आता हा जो शब्द सतत आपण वापरतोय की शक्यता शक्यता शक्यता, म्हणजे शक्यता हा नेमकं काय आहे? शेवटच्या विद्यार्थ्याला मिळण्याची शक्यता, पहिला विद्यार्थ्याला मिळण्याची शक्यता किंवा त्या दरम्यानच्या विद्यार्थ्यांना तुळस ही चिठ्ठी येण्याची शक्यता. हे शब्द आपण आपल्या नित्य जीवनामध्ये आपण वापरतोय, समोर दिसत आहेत. त्यामध्ये पहिला आहे प्रोबॅबल म्हणजे संभाव्य. मला असं वाटतंय, असे जाणवतंय की असं वाटतंय की या आपण जे बोलण्याचे शब्द आहेत आपल्याला, तो मे बी, बहुतेक, बहुतेक असं होईल, बहुतेक तसं होईल, इम्पॉसिबल, अशक्य, हे होणारच नाही. 44 मधनं मला चिठ्ठी येणारच नाही. येऊ शकते, एक शक्यता आहे, कोणाला पण येईल. त्यानंतर शुअर, चौथा पॉइंट. शुअर म्हणजे निश्चित सांगू शकतोय की मी याला मिळेल, निश्चित सांगतोय की याला मिळेल, निश्चित सांगता येईल, निश्चित सांगता येणार नाही, अशा घटना. नियरली, जवळपास, जवळपास सांगतोय की असेल, याच्या जवळपास असेल. 10 गुण मिळतील 10 पैकी, जवळपास मी 9 पर्यंत पडेल, जवळपास 8 पर्यंत मिळतील. 50-50 पॉसिबिलिटी, असं वाटतंय होईल पण नाही पण. 50% पॉसिबिलिटी, 50-50 पॉसिबिलिटी. ह्या ज्या प्रोबॅबल, नियर बाय, मे बी आपण म्हणू त्याला, इम्पॉसिबल, शुअर, नियरली, 50-50, हे प्रोबॅबिलिटीचेच वेगळी नाव आहेत, सिमिलर वर्ड्स आहेत. म्हणजे भविष्यातील शक्यतांचा आपण विचार करू शकतो. काही एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये पहिला आहे, मोस्ट प्रोबॅबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. बहुतेक आजपासून पाऊस पडेल असं आपल्याला वाटतंय. सध्या आता रेनी सीझन आहे, बहुतेक आजपासून पाऊस पडेल. सेकंड पॉसिबिलिटी,
द इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज. इन्फ्लेशन बहुतेक आजपासून महागाई वाढण्याची संभाव्यता जास्त आहे. इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज. इन्फ्लेशन म्हणजे महागाई, राईज म्हणजे वाढण्याची. महागाई वाढण्याची संभव खूप आहे, कारण महामारीचं संकट आलेलं आहे, सगळं लॉकडाऊन आहे, सगळं शांततेत आहे आणि व्यापार लाईन बंद आहे, महागाई वाढण्याची शक्यता आहे असं आपण म्हणतो. थर्ड पार्ट, इट इज इम्पॉसिबल टू डिफीट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच. भारताला पुढील क्रिकेट सामन्यात हरवणं अशक्य असेल का, तर IPL मध्ये खेळतायत, चांगला रिस्पॉन्स जाणवतोय, शक्यता अशी आहे की पुढच्या वेळेला भारतीय संघाला हरवणं मुश्किल आहे, अशा शक्यता अशक्य आहे आपण म्हणतोय. नेक्स्ट, आय विल शुअरली गेट फर्स्ट क्लास. निश्चितच मला प्रथम श्रेणी मिळेल. मी आतापर्यंत 7 टेस्ट प्रॅक्टिस सेट दिलेत, 8व्या टेस्टला मला नक्कीच प्रथम श्रेणी मिळेल असं आपण म्हणू शकतोय. देयर इज नो पॉसिबिलिटी ऑफ पोलिओ इन्फ्लेक्शन इफ ए चाइल्ड इज गिव्हन द पोलिओ व्हॅक्सिन इन टाइम. एक बाळ आहे आणि त्याला वेळेवर पोलिओचा डोस दिला तर पोलिओ होण्याचा त्याला संभव नाही, कारण त्याला वेळेवर आपण डोस दिलाय. शक्यताच नाही, कारण त्याला आपण वेळेवर डोस दिलेला आहे. या पद्धतीनं आपण सांगू शकतोय. समोर एक चित्र आपल्याला दिसतंय, त्या चित्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की एक क्रिकेट मॅच आहे, टॉस टाकायला लागलेले आहेत, 2 कॅप्टन आहेत आणि त्यांचा कोच त्या ठिकाणी आहेत, किंवा आपण असं म्हणू की अंपायर आहेत आणि चेक करतायत. मग मे बी पॉसिबिलिटी आहे हे किंवा ते. उदाहरणार्थ त्याने एक नाणं घेतलेलं आहे आणि हे नाणं टॉस केलेलं आहे, एका कॅप्टननं टॉस केले. आता त्यामध्ये 2 पॉसिबिलिटी आहेत, एक छापा एक काटा, हेड अँड टेल, 2 शक्यता आहेत. मग हेड येणार की टेल येणार, छापा येणार की काटा येणार, दोन्हीपैकी कोणती तरी एक शक्यता असेल. एच और टी. आपण हेड याला एच असं म्हणू, टेल याला टी असं म्हणू, छापा आणि काटामध्ये. म्हणजे समोर जे आपल्याला नाण्याच्या 2 बाजू दिसत आहेत 1 रुपयाच्या, एक आहे छापा एक आहे काटा. आपण नाणेफेकीची 2 फलितं मिळणार आहेत, कारण 2 बाजू आहेत त्याला. जर एक नाणं जर आपण टाकलं तर आपल्याला एखाद्या विद्यार्थ्यानं कोणी पण एक नाणं आपण टाकलं तर येणारी शक्यता या पद्धतीनं हेड येईल किंवा टेल येईल, दोन्हीपैकी एक बाजू पडणार आहे. तर या ठिकाणी आपण लिहू छाप म्हणजेच हेड, काटा म्हणजे टेल, दोन्हीपैकी एक शक्यता. जर आपण 44च्या 44 विद्यार्थ्यांना सांगितलं, नंबर ऑफ स्टुडंट्स घेतले, इथं शक्यता म्हणू प्रोबॅबिलिटी एच किंवा टी येण्याची, नंबर ऑफ स्टुडंट्स घेतले, तर किती विद्यार्थ्यांनी ओळीनं आपण घेतलं की पहिला विद्यार्थी टॉस केला काहीतरी एक येईल, दुसरा विद्यार्थी समजा एच आला, नंतर दुसरा विद्यार्थी एच आला, थर्ड पर्सन टी आला. या पद्धतीनं समजा असं समजूया की 5, 10, 15, 20, 25, 27 विद्यार्थी आहेत की ज्यांना हेड आलेला आहे. पाच 10 15 16 17 विद्यार्थी. असं आपण समजलं की एकूण नंबर ऑफ स्टुडंट्स 44, 27 विद्यार्थ्यांना हेड मिळालेला आहे, छापा आणि टेल 17 विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. नंबर ऑफ स्टुडंट 7 अधिक 7 14, आजच्या गेला 1 2 3 आणि 1 4 44 आपल्याला शक्यता मिळालेल्या आहेत असं आपण गृहीत धरले. एक दुसरी कृती, एकाच वेळेला
2 शक्यता आपण म्हणू शकतो. एक विद्यार्थी आहेत आणि नाणी 2 आहेत. एकाच वेळेला 2 नाणी टाकली. 2 नाणी जर टाकली तर ऍट अ टाइम दोन्ही आपण टॉस करू शकतोय किंवा पहिला टॉस केला नंतर दुसरा टॉस केला. समजा आपण टॉस केला, या ठिकाणी आलाय टेल. दुसरा टॉस केला, या ठिकाणी आपल्याला मिळालाय टेल. म्हणजे दोन्ही पण वेळा टी आला. शक्यता किती आहेत आता इथं समोर दाखवतोय. दोन्ही पण टी आहेत, दोन्ही पण एच येत आहेत. यापैकी एक एच एक टी येऊ शकतोय, त्यानंतर एक एच दुसरा टी येऊ शकतोय, किंवा दोन्ही पण एच येऊ शकतायत, किंवा दोन्ही पण टी येऊ शकतायत. अशा 4 शक्यता आहेत. इथं किती शक्यता आहेत? 1 कॉइन इज टॉस. एक नाणं टाकलं, 2 पॉसिबिलिटीज, 2 शक्यता. 2 कॉइन्स आर टॉस. 2 नाणी आपण टाकली. दोन नाणी टाकली तर दोन्ही पण वेळेला छापा येऊ शकतोय, दोन्ही पण वेळेला काटा येऊ शकतोय. एक वेळ छापा येईल, एक वेळ काटा येईल, एक वेळ काटा येईल, दुसऱ्या वेळ छापा येईल. म्हणजे बोथ टाइम्स हेड, बोथ टाइम्स टेल, फर्स्ट टाइम हेड, सेकंड टाइम टॉस, फर्स्ट टाइम टॉस, सेकंड टाइम हेड. या पद्धतीनं रॅन्डमली यादृच्छिकपणे कोणत्याही शक्यता येऊ शकतात. कारण दोन्ही नाणी टाकलेत त्यामुळे एका वेळेला 2 शक्यता. अशा 4 वेळेला आपण घटना घडलेत, 4 वेळेला नाणी टाकलेत. मग या वेळेला आपण शक्यता दिसतोय. म्हणजे 1 2 3 4 4 घटना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. इथं 2 घटना. ह्याच्यापेक्षा जास्त शक्यता येऊ शकत नाहीत कधी 2 नाणी टाकल्यानंतर. इथं 2 पेक्षा जास्त शक्यता येऊ शकत नाहीत कारण 2च बाजू आहेत. इथं 2 कंडिशन आहेत. जर आपण 1 नाणं टाकलं, 2 नाणं टाकले असं जर आपण म्हणतोय, तसंच आपण असं समजू शकतोय एका वेळेला 3 कॉइन टॉस केले. या वेळेला काय घटना येईल बघा, आपण चेक करू. इथं तुम्हाला आता टेल दिसतंय, हेड अँड टेल. या ठिकाणी आपल्याला घटना दिसत आहेत, तिन्ही समान आहेत. तिन्ही या वेळेला होतील. घटना कशा घडणार आहेत? पहिला 1 नाणं टाकलं, नंतर 1 नाणं टाकलं, किंवा नंतर तिसऱ्यांदा 1 नाणं टाकलं, किंवा एकाच वेळा तिन्ही पण नाणी टाकली, तरी घटना तिघांच्या फ्रंटला त्याच पद्धतीने येणार आहेत. त्या कशा आपण त्या सोडवूनही पाहू शकतोय. विद्यार्थी कृतीमध्ये आपण चेक करून बघूया. जसं आपण या कृतीमध्ये पाहिलं की हेड आणि टेल, टेल आणि टेल, टेल आणि हेड, 2 हेड 2 टेल, अशा ज्या घटना आहेत त्या आपण 3 नाण्यांमध्येही पाहू शकतोय. पहिल्या कृतीमध्ये फर्स्ट ऍक्टिव्हिटीमध्ये 1 कॉइन टॉस केला. दुसऱ्या कृतीमध्ये आपण 2 कॉइन टॉस केले. तुम्ही थर्ड ऍक्टिव्हिटीमध्ये आपण बघूया, एक डाय आहे, एक फासा आहे, जो आपण सापशिडीमध्ये वापरतो, लुडो या खेळामध्ये वापरतो. असा फासा आपण, छोटे छोटे फासे, एक मोठा फासा आपण तयार केलेला आहे. यामध्ये एक वेळेला आपण टॉस डाय टाकला, हे बघा समोर 1 आलेला आहे. नंतर टाकला, या ठिकाणी आपल्याला 2 मिळालेला आहे. तिसऱ्यांदा टाकला, 6 मिळालेला आहे. नंतर टाकला, 5 मिळालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एकूण याला बाजू किती आहेत? 6 बाजू आहेत. 1 2 3 4 5 6. 6 बाजू, 6 पृष्ठ, 6 घटना याच रिपीट होतील. 6 घटनांपेक्षा जादा घटना या ठिकाणी रिपीट होणार नाहीत. असं कधी घडणार? 1 डाय आर टॉस, रोल आपण म्हणू. इथं टॉस म्हणू शकत नाही, रोल करायचंय, आपण फिरवून टाकणार आहे. या पद्धतीनं आपण एक फासा टाकला तर घटना घडेल. जर फासा या पद्धतीनं क्यूब असेल तरच हे घडणार आहे. जर फासा
या पद्धतीनं टाकला, असाच फासा असा टाकला तर तो पृष्ठभाग जो मोठा आहे त्याच बाजावर पडणार आहे, असा कधीतरीच पडेल. म्हणजे अशा पद्धतीचा जर फासा असेल तर आपल्याला त्याच रिपीट शक्यता मिळतील. त्यामुळं आपण या ठिकाणी प्रोबॅबिलिटी मध्ये शक्यता पाहताना अशा पद्धतीचा डाय बघणार आहोत, फासा पाहणार आहोत. म्हणजेच दुसऱ्या पद्धतीचा आता जो सांगितला तो या पद्धतीचा फासा पाहणार नाही, हे आपल्या या ठिकाणी लक्षात येते. थर्ड कंडिशन तुम्हाला बोर्डवरती दिसत आहेत. फ्रंटला 1 2 3 4 5 6 याच पृष्ठभागांपैकी कोणती तरी एक घटना येणार आहे. म्हणजे एकूण घटना आहेत 6. इव्हेंट घटना, नंबर ऑफ इव्हेंट 6. त्यामधील पॉसिबिलिटी किंवा आपण त्याला प्रोबॅबिलिटी म्हणू, अशी शक्यता एकच असणार आहे. या 6 पैकीच एकच पृष्ठभाग आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. मग नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट, यादृच्छिक प्रयोग, यादृच्छिक प्रयोगामध्ये आपल्याला बघायचं आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये काय बघायचं आहे. द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल्स रिझल्ट्स आर नोन इन ॲडव्हान्स बट नन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड विथ certainty and there is a equal possibility for each result is known as a random experiment. The experiment in which all possible results are known. अशा प्रयोगात सर्व संभाव्य फलित अगोदरच माहित असतात. उदाहरणार्थ 6 पृष्ठभाग आहेत, कोणता तरी एक पडणार आहे, पृष्ठभाग 6 पैकीच एक पडणार आहे माहितीये. पुढं but none of them can be predicted with a certainty and there is a equal possibility for each result is known as a random experiment म्हणले. पण त्यापैकी कोणतं फलित 6 पैकी कोणतं येणार निश्चित सांगता येत नाही. एक डाय टाकला, एक कॉइन टॉस केला, कोणती शक्यता येईल सांगता येत नाही. 2 टाकले, टॉस केले, कोणती शक्यता येईल सांगता येत नाही. या पद्धतीने आपल्याला निश्चित सांगता येत नाही पॉसिबिलिटी, शक्यता. अशा पद्धतीनं भाकीत आपण करू शकत नाही की डाय रोल केलाय आणि एकच येईल, कोणतीही शक्यता येऊ शकते. सर्व फलित म्हणजे मिळण्याची जी शक्यता आहे, सत्य असण्याची शक्यता समान आहे. 1 पण येऊ शकते, 2 पण येऊ शकते, 3 येऊ शकते, 4 येऊ शकते, 5 येऊ शकते किंवा 6 ही अंक येऊ शकतोय. अशा प्रयोगाला आपण यादृच्छिक प्रयोग किंवा रॅन्डम एक्सपेरिमेंट असा म्हणू. दॅट एक्सपेरिमेंट इज कॉल्ड ए रॅन्डम एक्सपेरिमेंट. यादृच्छिकपणे कोणतेही रॅन्डमली येणार आहेत. फॉर एक्झाम्पल, उदाहरणादाखल आपण मगाशी सांगितलं की या ठिकाणी अशा पद्धतीचं जर फासा पडला तर नेमकी आपण शक्यता सांगू शकत नाही की हाच येईल तोच येईल. आडवा पडला तर त्याच बाजूवर पडू शकतो. रिपीट. टॉस ए कॉइन, थ्रोन ए डाय, पिकिंग ए कार्ड फ्रॉम ए सेट, ए कार्ड बिअरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 50. मगाशी सांगितल्या पद्धतीने बॉक्स मध्ये कार्ड आहेत आणि पिकअप घ्यायचे आहेत आपल्याला. यातून एखादा कार्ड घ्यायचा आहे. 1 ते 50 कार्ड आहेत आणि त्यातून एक कार्ड निवडायचं असेल अशा पद्धतीचं. फ्रॉम ए पॅक, बॉक्स मधून. ऑफ ए वेल शफल्ड प्लेइंग कार्ड, पत्त्याची पानं आपण म्हणतो. या पद्धतीनं आपण कॅट किंवा पत्ते आपण म्हणू. या पद्धतीनं आहेत. आपण खेळलाही असाल, या पद्धतीची पानं. 52 पत्ते असतात, त्यामध्ये हा विचारात घ्यायचा नाही, जॅक जोकर विचारात घ्यायचा नाही. तो सोडून आपल्याला इतर पत्ते जे आहेत 52 पत्ते असतात त्यांचा विचार करा. त्यापैकी आपण ते रॅन्डमली घेतले, त्यापैकी एक घेतला तर तो कोणता येऊ शकेल हेही सांगता येऊ शकत नाही. आउटकम, निष्पत्ती. एक टॉस टाकला की 2 निष्पत्ती आल्या, 2 टॉस टाकले की 4 निष्पत्ती आल्या. आउटकम्स म्हणायचं आपण त्यांना. एक फासा टाकला, 6 पैकी एक येऊ शकते. म्हणजे त्या घटना घडू शकतात आपल्याला. एक टॉस टाकला, आपण टॉस
कॉइन टाकला की दोन्ही पैकी एक, म्हणजे दोन घटना आहेत त्यापैकी एक, यामध्ये 6 पैकी एक घटना घडणार आहे. एकाच वेळेला आपण टाकले की 6ही एकाच वेळेला घडणार नाहीत, पैकी एक घटना घडणार आहे. इन ए रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग ए कॉइन देर आर ओनली 2 आउटकम्स. नाणं टाकलं, दोनच शक्यता आहेत, हेड ऑर टेल. एकतर हेड मिळू शकतोय किंवा टेल मिळू शकतोय, ज्याला आपण हेड एच या नावानं संबोधणार आहोत, आणि दुसरा आहे तो टेल, त्याला आपण टी या नावानं संबोधणार आहोत. या पद्धतीनं दोन्ही पैकी एक शक्यता. इन ए रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ ए थ्रोइंग ए डाय, फासा टाकला या पद्धतीनं, देर आर ए 6 आउटकम्स, 6 शक्यता असणार आहेत. अकॉर्डिंग टू द नंबर्स ऑफ डॉट्स ऑन ए 6 फेसेस ऑफ द डाय, 6 पृष्ठभागांपैकी जे 6 ठिपके आहेत, 6 पृष्ठभाग आहेत, त्यापैकी एकच कोणता तरी आपल्याला जाणवणार आहे. इन ए रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ पिकिंग ए कार्ड, आपल्याला कार्ड निवडायचे आहेत, पिकिंग ए कार्ड किंवा बॉक्स मधले कार्ड घ्यायचे आहेत आतमधून. त्या 50 पैकी किंवा 44 पैकी एक कार्ड घेण्याची शक्यता, 44 घटना आहेत त्यापैकी एक शक्यता एकाच वेळेला घडणार आहे, आणि त्यामध्ये कोणतीही चिठ्ठी रिपीट नाही हे आपण गृहीत धरायचं आहे. आणि या पद्धतीने जर पत्ते असतील, ए कार्ड इज ड्रॉन रॅन्डमली फ्रॉम ए पॅक, बॉक्स मधून जसे आपण तिथे घेतले तसं हा बॉक्स मधून कार्ड घेतले असतील. ए वेल शफल्ड प्लेइंग कार्ड्स आपण म्हणू या ठिकाणी, म्हणजे पत्ता आपल्याला काढायचा यादृच्छिकपणे. देर आर ए 52 कार्ड्स इन ए पॅक ॲज शोन बिलो, यामध्ये आपल्याला पुढे आपल्याला तक्ता दाखवतोयच, ज्या ठिकाणी जॅक घ्यायचा नाही तो सोडून आपल्याला 4 प्रकारचे कार्ड असतात, त्यामध्ये 2 रंग आहेत, एक रेड कलरचा एक ब्लॅक कलरचा. रेड कलरचे या पद्धतीनं 2 भाग केलेले आहेत, रेडचे 2 भाग होत आहेत, ज्याला आपण एक चौकट म्हणू आणि दुसऱ्याला बदाम म्हणू. चौकट याला म्हणतात डायमंड, बदाम याला म्हणतात हार्ट. डाय अँड हार्ट, 2 टाइप्स ऑफ कार्ड. देन ब्लॅक, काळ्यामध्ये आपल्याला 2 दिसत आहेत, एक आहे किलवर, किलावर आपण म्हणू, आणि दुसरा आहे तो इस्पिक. इस्पिकचा जो कार्ड आहे त्याला स्पेड म्हणायचं. स्पेड. किलावरचं जे आहे त्याला क्लब आपण म्हणतो. नंबर ऑफ स्पेड कार्ड, नंबर ऑफ क्लब कार्ड, नंबर ऑफ डायमंड कार्ड्स, नंबर ऑफ हार्ट कार्ड्स, या पद्धतीनं आपल्याला जाणवत आहेत. यामध्ये कोणते कोणते पत्ते आहेत चेक करूया. एक ॲक आपण म्हणू त्याला, एक्का. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे 10 पत्ते झाले. एक्का, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ते सोडून काही चित्र आहेत, त्यामध्ये एक येतोय जॅक, आपण त्याला गुलाम म्हणू. त्यानंतर क्वीन, राणी आहे. किंग, राजा आहे. म्हणजे जॅक, क्वीन, क्वीन हे 3 पत्ते प्लस 10 नंबर्स. एक्कापासून ते 10 पर्यंतचे असे 10 + 3 13 कार्ड्स इन डायमंड, 13 कार्ड्स इन हार्ट, 13 कार्ड्स इन क्लब, 13 कार्ड्स इन स्पेड. या पद्धतीनं जोकर बाजूला काढला तर उरलेले जी 52 पत्ते, 13चा एक बंच, 13 चौक 52, 13 4 जा 52 कार्ड्स इन द पॅक. बॉक्स मध्ये त्या पत्त्यामध्ये आपल्याला 52 पत्ते दिसून येत आहेत. प्रत्येकामध्ये एक आहे, एक्का आहे, जो डायमंडचा आहे, जो हार्टचा आहे, स्पेडचा आहे, प्लस क्लबचा पण आहे. ॲक ऑफ ए स्पेड, ॲक ऑफ ए हार्ट, ॲक ऑफ ए क्लब, ॲक ऑफ ए डायमंड. 13 क्लब कार्ड, 13 स्पेड कार्ड, 13 हार्ट कार्ड, 13 डायमंड कार्ड्स. ह्या 52 पत्त्यांपैकी
एक पत्ता निवडायचा आहे तोच आला पाहिजे ही शक्यता किती? उदाहरणार्थ एक आला पाहिजे एक्का डायमंडचा, म्हणजे चौकट एक्का आला पाहिजे ही शक्यता किती आहे? तर 52 पत्त्यांपैकी एकच शक्यता आहे, कारण ते एकच पेज आहे, एकच कार्ड आहे की ज्याच्यामध्ये एक्का चौकटचा किंवा आपण एक डायमंड एक आपण म्हणू या पद्धतीच्या शक्यता आहेत. किंग, क्वीन, जॅक आर नोन ॲज ए फेस कार्ड. हे जे आपल्याला चित्राची कार्ड आपण म्हणतो, चित्रयुक्त आपण पत्ते आपण म्हणू. त्यानंतर in each pack of a card there are 4 cards of king, 4 cards of a queen, 4 cards of a jack. प्रत्येकामध्ये 4 एक्के आहेत, 4 राजे आहेत, 4 राणी आहेत, 4 गुलाम आहेत. Thus total face cards are 12. असे चित्रयुक्त कार्ड 3 प्रत्येकामध्ये आहेत, असे 4 आहेत. डायमंड, हार्ट, क्लब अँड स्पेड, 4 त्रिक 12, 4 3 जा 12, 12 कार्ड्स आहेत जे फेस कार्ड्स आहेत. ह्या सर्व कार्ड पैकी एक शक्यता आहे, 52 पैकी एकच कार्ड येण्याची एक शक्यता आहे. म्हणजे एकूण शक्यता इव्हेंट्स घटना आहेत 52 पैकी, त्यापैकी घडणारी घटना एक असणार आहे. 52 घटनांपैकी एक घटना आपल्याला त्या कार्ड मध्ये दिसून येते. इक्वली लाईक आउटकम्स हा नेक्स्ट पार्ट आहे. म्हणजे इक्वली लाईक आउटकम्स म्हणजे संभाव्य निष्पत्ती, समसंभाव्य निष्पत्ती. इफ ए डाय इज थ्रोन, फासा टाकला, म्हणजे मग तो एक फासा टाकाल किंवा 2 फासे टाकाल. एक फासा टाकल्यानंतर 6 शक्यता आहेत, दुसरा सिंगल फासा टाकला की 6 शक्यता आहेत. 2 एकत्र केले, जसं आपण 2 कॉइन्स एकत्र केले तर या ठिकाणी 4 इव्हेंट्स 4 घटना दिसून येत आहेत. एक कॉइन टॉस केला की 2 घटना, त्याच्या मल्टिप्लाय 2/2 4 इव्हेंट्स या ठिकाणी आपल्याला जाणवत आहेत. जर एक डाय रोल केला तर 6 इव्हेंट्स आहेत. 2 डाय रोल ॲट वन्स, एका वेळेला 2 टाकले किंवा रॅन्डमली आपण एकानंतर एक टाकले तर एका वेळेला दोन्हीपैकी कोणती येणार? 6 मल्टिप्लाय बाय 6 36 इव्हेंट्स या ठिकाणी जाणवत आहेत. त्या कशा? आपण त्या ठिकाणी जेव्हा आपण डाय फासा टाकणार आहेत आणि त्याचे इव्हेंट्स बघणार आहे त्यावेळेला आपण आणखीन बघू. इफ डाय इज थ्रोन एनी ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 6 मे अपियर ऑन अप्पर फेस, कोणता येऊ शकतोय? यापैकी एक. इट मीन्स दॅट ईच नंबर इज इक्वली लाईकली टू ऑकर. यापैकी कोणतीही शक्यता एक येण्याची असते, संभाव्य निष्पत्ती आपण म्हणू. However, it a die is a so formed that particular face come up most often, then that die is a biased. तोच रिपीट येत असेल त्याला डायस्ड म्हणायचं नाही, बायस्ड म्हणू आपण, कारण त्याच पद्धतीनं रिपीट फेस येत असेल. नंतर इन धिस केस द आउटकम्स आर नॉट लाईकली टू ऑकर इक्वली. या पद्धतीने आपण क्रमानं सिक्वेन्स घेऊ शकत नाही. अशा पद्धतीनं डायसच्या ऐवजी बायस वापरला तर आपण डाय नाही घ्यायचा, डाय वापरायचा आहे. या पद्धतीचा बायस्ड आपण सिलेबस मध्ये या ठिकाणी पाहणार नाही. हिअर वी अज्युम दॅट ऑब्जेक्ट्स युज्ड फॉर ए रॅन्डम एक्सपेरिमेंट आर फेअर ऑर अनबायस्ड. हेच या ठिकाणी सांगितले. आपण यादृच्छिक प्रयोगात वापरलेल्या बाबीमध्ये फेअर म्हणजेच डाय आपण म्हणू, अनबायस्ड चा वापर करणार आहोत. समतोल सर्वांचा आला पाहिजे. या पद्धतीच्या बायस्ड मध्ये समतोल येत नाही. डाय जेव्हा आपण रोल करतो तेव्हाच सर्व शक्यता समान जाणवत आहेत. समान शक्यता, समभाव, आपण समसंभाव्यता या ठिकाणी पाहणार आहोत. निष्पत्ती आउटकम्स पाहणार आहोत. A given number of outcomes are said to be equally likely if none of them occurs. म्हणजे ह्या समान रिपीट यायला लागल्या. उदाहरणार्थ यामध्ये आपण 1 2 3 4 5 आणि रिपीट एकच यायला लागलं तर आपण त्याचा विचार करणार नाही. अशा पद्धतीच्या बायसचा विचार असणार नाही इन दॅट चॅप्टर. फॉर एक्झाम्पल, इफ ए कॉइन इज टॉस्ड, नाणं आपण टॉस केलं, पॉसिबिलिटीज ऑफ गेटिंग हेड और टेल आर इक्वल, समान शक्यता आहेत.
ए डाय हॅव्हिंग नंबर्स फ्रॉम 1 to 6 ऑन इट डिफरंट फेसेस इज थ्रोन. वेगवेगळे येऊ शकतात. चेक पॉसिबिलिटीज ऑफ गेटिंग वन ऑफ द नंबर्स हिअर ऑल द आउटकम्स आर इक्वली लाईकली. म्हणजे 1 ते 6 विविध पृष्ठ असणाऱ्या जे फासा आपण जर टाकला, कोणताही एक अंक वरच्या पृष्ठभागावर येण्याची शक्यता आपल्याला तपासायची आहे. सगळ्या निष्पत्ती समसंभाव्य आहेत. सगळ्या निष्पत्ती या ठिकाणी आपल्याला समसंभाव्य दिसून येत आहेत. म्हणजेच इक्वली लाईकली आउटकम्स या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. या पद्धतीनं आपल्याला कॉइन टॉस करायचा आहे, रोल डाय करायचा आहे, फासा फेकायचा आहे, किंवा तिसरी आपण पत्ते आपण म्हणू किंवा पेज घेऊ. इन ए बॉक्समधून आपल्याला घ्यायचा आहे. की पत्त्याच्या ऐवजी आपण चेंडू बॉल्स पिकअप करू शकतो. अशा वेगळ्या वेगळ्या इव्हेंट्स कोणत्याही असतील त्याचा आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये अभ्यास करायचा आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 मधील उदाहरणे घेऊन. धन्यवाद.